परभणी बंदला हिंसक वळण, मोर्चेकऱ्यांकडून काही वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ, परिसरात तणावपूर्ण शांतता. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या कर्नाटकच्या मंत्र्यांना उबाठा शिवसैनिकांनी विचारला जाब, सीमा प्रश्नावरून घेराव घालत झाडल्या प्रश्नांच्या फैरी. पुण्यात 10,000 बहिणी अपात्र, 20,84,000 अर्जदारांना मिळणार लाभ, महिला बालकल्याण विभागानं दिली माहिती. मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपुरात होण्याची शक्यता, अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो विस्तार, दिल्लीत होणार यादीवर शिक्कामोर्तब. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत, मवियाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही, विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार करू, न्यूज 18 लोकमतला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. पवारांसंदर्भातील पडळकर आणि खोतांची भाषा फडणवीसांना शोभते का, राऊतांचा सवाल. तर ज्येष्ठ नेत्यांवरील टीका अयोग्य, टीकेचं समर्थन करणार नाही, बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. मालेगावातील वोट जिहाद फंडिंग प्रकरण, महाराष्ट्र ATS करणार तपास, बेरोजगार तरुणांच्या खात्यातून आर्थिक अफरातफर झाल्याचा प्रकार. राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड, 11 जिल्ह्यांमध्ये विकली गेली आहे बनावट औषधं. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि भिवंडीतील शांतीनगर भागातून ऑपरेट केलं जात होतं रॅकेट.